एक दिवस मामांजी सखाराम भाऊजींना घेऊन नाशकास उतरले. आमचा संसार पाहून त्यांना समाधान झाल्यासारखे दिसले. मामांजींचा पूर्वीचा एक सत्यनारायण करावयाचा राहिला होता. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर मामांजी व भाऊजी परत गेले. ते परत गेले न गेले तोच त्यांचे पत्र आले की सखाराम भाऊजींचे लग्न ठरले आहे, तरी तुम्ही उभयता पुण्यास या. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही दोघे पुण्यास गेलो. जाताना त्यांनी आपली चिमुकली शाळा तिथल्याच एका गृहस्थाच्या हवाली केली. आपण स्थापन केलेली शाळा सोडताना टिळकांना फार वाईट वाटले. पण टिळकांच्या स्वभावातील हा एक विशेष होता की दृष्टीसमोर असेल ते त्यांना जीव की प्राण असे. एकदा का एखादी व्यक्ती किंवा काम दृष्टीआड झाले की मग त्याची त्यांना पुष्कळदा आठवणही राहत नसे. त्यांची पाखरा येशील का परतून ही कविता एखाद्याने त्यांनाच उद्देशून म्हटली असती तर त्यात काही वावगे झाले नसते. ते बाहेर गेले म्हणजे वाऱ्यावरचा तरंग चंचल जाशील तू भडकून असे म्हणण्याची पाळी आमच्यावर येत असे. ते असे कोठे गेले म्हणजे मी रडत बसावे. घरातल्या वृद्ध मंडळींनी काळजीत पडावे व तरुणांनी शोध करीत सुटावे. असो, पुण्याला सर्व वऱ्हाड जमले, पण कोठे काही माशी शिंकून भाऊजींचे ते लग्न मोडले. अर्थात सर्व पांगापांग झाली. दर शुक्रवारी मामांजींच्या अंगात देवी येत असे. या देवीच्या मनाप्रमाणे टिळक वागत नसत. शिवाय माझे लग्न झाल्यानंतर 2 महिन्यातच माझ्या वडील वंश वारल्याची बातमी ही देवी आली असतानाच आली. त्यामुळे मामांजींनी त्याच वेळी माझ्या अंगावरील दागिने उतरून घेतले होते. कुंकू व मंगळसूत्र तेवढे ठेवले. नाही म्हणायला पैठणी तेवढी मज्जवळ राहिली होती. टिळकांना ते ठाऊक होते. त्यांनी काही निमित्त करून मज्जवळून ती पैठणी मागून घेतली. त्या पैठणीचे पुढे काय झाले ते कळले नाही. टिळक मात्र मला पुण्यास टाकून गेले. त्या पैठणीवर त्यांना प्रवासापुरते पैसे मिळाले. एक दिवस मामांजींनी माझी जबानी घेण्यास सुरुवात केली. लक्ष्मीबाई, पैठणी कुठे आहे? मला ठाऊक नाही. मी त्या कोनाड्यात बांधून ठेवली होती. ते मला ठाऊक नाही. पैठणी आणून द्या, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. मामांजी गुस्सात असले म्हणजे मला अहो जाहो म्हणत. खरी गोष्ट अशी होती की भाऊजींनी व मामांजींनी गहाण पडलेली पैठणी सोडवून आणली होती. पुढे मात्र ती पैठणी माझ्या कधीच नजरेस पडली नाही. मी एकटीच सासरी म्हणजे सासऱ्यांच्या कचाट्यात सापडले. मामांजी, मला बांगड्या भरायच्या. मग मला काय सांगता? पैठणी आणून द्या, मग भरू बांगड्या. माझी लुगडी फाटली. मग मी काय करू? पैठणी आणून द्या, मग लुगडी घेऊ. तुमच्या गळ्यात शपथ, मी पैठणी हरवली नाही. ते मला काही ठाऊक नाही. मोलाची दळणी दळा नि भरा बांगड्या, घ्या लुगडी. वरील तऱ्हेचा संवाद झाल्यावर मी मुळमुळ रडत बसे. शिकेकाई तेल काही मला ते देत नसत. मागायला गेलं की वरील ठराविक साच्याचे उत्तर यावयाचे. एक दिवस दुपारी मामांजी बाहेरून आले. त्यावेळी ते माझ्याशी फार गोड गोड बोलू लागले. लक्ष्मीबाई, तुम्हाला लुगडी पाहिजेत ना? मला फार आनंद झाला. होय, माझ्या साड्या अगदी फाटून गेल्या आहेत. एक पाहिजे का 2? 2. एक पाहिजे असेल तर 4 रुपयांचे घेतो. 2 पाहिजे असतील तर 2-2 रुपयांचे 2 मिळतील. झाले. मी काय बोलणार? मला फार वाईट वाटलं. पुन्हा कोपऱ्यात जाऊन डोळे पुसून कामाला लागले. लग्न झाल्यानंतर सासरच्या ह्या पहिल्याच साड्या. मला माझ्या माहेरची व गोविंदराव मामांच्या प्रेमाची आठवण येऊन सारखे उमाळे येत होते. थोड्या वेळाने मला 2-2 रुपयेवाल्या 2 साड्या मिळाल्या. असे काही दिवस गेले. पुढे मामांजींची बदली मुरमाडला झाली होती. तेथे मला घेऊन जाण्याचे टिळकांनी ठरवले. माझे मामांजी म्हणजे अतिशय टापटिपीचे गृहस्थ. सासूबाई वारल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले नाही की इतर काही भानगडीही केल्या नाहीत. त्यांचे वर्तन फार शुद्ध असे. परस्त्री ते माते समान मानत. सासूबाईंच्या नंतर घरातील सर्व व्यवस्था ते स्वतः पाहत. स्वतः हाताने स्वयंपाक करीत व तो इतका बेताचा की जेवण झाल्यावर भाताचे एक शीत सुद्धा उरायचे नाही. मुरबाडास ते रामाच्या देवळात राहत असत. शेजारीच एक खानावळ होती. आम्ही मुरबाडास पोहोचलो तेव्हा मामांजींचे जेवण झाले होते. ते बाहेर ओसरीवर बसले होते. अर्थात आम्हाला खायला घरी काही मिळाले नाही. मामांजींनी बाहेर खानावळीत आमची रवानगी केली. भाताचा वळी, हळद कुंकवा एवढे वरण, भाजलेले कडवे वाल, शेवटी ताकाळलेले पाणी असा जेवणाचा थाट होता. टिळकांना त्याचे काही वाटले नाही.
पण 4 पिढ्या देशावर काढलेल्या मला मात्र ते जेवण उपासाहून अधिक त्रासदायक वाटले. जेवण होऊन आम्ही घरी आल्यावर मामांजींनी मला आपले घर दाखवले. लक्ष्मीबाई, येथे जर तुम्ही काही अव्यवस्था केली, गबाळेपणा केला तर तुम्हाला अगदी खपणार नाही. हे सर्व साहित्य, हे सरपण, ती बाहेर विहीर. आता संध्याकाळचा स्वयंपाक तुम्ही करा. तांदळाच्या भाकरी करण्याचा तो पहिलाच प्रसंग. तांदळाची भाकरी मी पूर्वी कधी जन्मात केली नव्हती की पाहिली नव्हती. पहिल्या पावसानंतर जमिनीला जशा भेगा पडतात तशा माझ्या भाकरींना भेगा पडल्या होत्या. मी स्वयंपाक करण्यास बसले की मामनजी पुढच्या खोलीत बसावयाचे. तेथून त्यांना स्वयंपाकघरात काय काय चालले ते दिसे. पुष्कळ वेळेला एकीकडे त्यांची देवपूजा चाले तर एकीकडे मला स्वयंपाक शिकवणे चाले. मला स्वयंपाक चांगला येत होता, पण तो देशावरचा. एकदा मामांजींनी मला सांगितले, आमटीला जिवंत फोडणी दे. जिवंत फोडणी कशी द्यायची? पळी तापून. मी पळी तापून नेहमीप्रमाणे फोडणी देऊ लागले. मामांजी संतापले. तू दगड झाली असतीस तर तुझा पायखाण्याच्या पायरीला उपयोग झाला असता. कोणास ठाऊक, पायखाण्याच्या पायरीला उपयोग झाला असता का देवाच्या मूर्तीला उपयोग झाला असता. मात्र माझे म्हणणे मनातल्या मनात होते. मामांजींनी सांगितले, तेलाचा जाळ झाल्यावर फोडणी द्यायची. मी जाळ करण्यासाठी जळते लाकूड उचलून पळीवर धरले. अर्थात पुढे जाळ चांगलाच झाला व त्याबरोबर मामांजीही चांगलेच कडाडले. एकतर कोकणी पदार्थ आमच्या देशावरील पदार्थाहून निराळे, दुसरे त्यांची नावे विलक्षण व तिसरे मामांजींचे उपरोधिक बोलणे. त्यामुळे माझी फारच त्रेधा उडे. एकदा मामांजींनी मला आयती करावयाला सांगितली. मला वाटले मी आयती बसून खाते असे म्हणण्याचा तर मामांजींचा हेतू नाही. एकदा त्यांनी सांगितले, पेजबुड्या भात कर. मी पाणबुड्या हा शब्द ऐकला होता, पण पेजबुड्या म्हणजे काय हे मला कळेना. शेवटी मला एक गुरु भेटला. विहिरीजवळ एक बिऱ्हाड होते. तेथे गंगाबाई नावाची एक माऊली होती. मामांजींनी काही सांगितले की मी कळशी घेऊन पाणी आणायला पळे व पाणी काढता काढता खिडकीतून गंगाबाईंना हळूच विचारी. गंगा काकूही मला सारे समजून सांगत. पेजबुड्या भात म्हणजे काय हो काकू? अगं, पुष्कळ पाणी घाल भातात म्हणजे झाला पेजबुड्या भात. मी हसत हसत घरी आले व मामांजींना पाहिजे होता तसा पेजबुड्या भात शिजवून त्यांना वाढला. मला त्यांनी काहीतरी विचित्र पदार्थ करायला सांगावे व गंगा काकूच्या सांगण्याप्रमाणे मी सरळपणे, जसे काही मला बाळपणापासून ते पदार्थ ठाऊक आहेत असे ते करून टाकावे. टिळकांनी येथेही एक शाळा काढली. ते आता कामात फार तरबेज झाले होते. इंग्रजी शिकवण्यात तर त्यांचा हातखंडा असे. विद्यार्थी म्हणजे त्यांचे दोस्त, बंधू. त्यांची शाळा म्हणजे पगारी शाळा नसे. त्यांचे आपल्या विद्यार्थ्यांवर मुलासारखे प्रेम असे व विद्यार्थी त्यांना वडिलासारखा मान देत. फीही चांगली मिळे. माझी स्थिती मात्र चमत्कारिक झाली होती. माझ्या हालचालींवर मामांजींचं एकसारखं लक्ष असावयाचं. माझा जन्म जसा काही खाण्यासाठीच झालेला. मला मामांजींच्या बारीक सारीक आज्ञांची आठवण राहत नसे. पुरुषांची जेवणी झाली की मी उष्टी खरकटी काढून शेणगोळा भांड्याजवळ ठेवून हात धुई. मग स्वतःचे वाढून घेई. 1-2 घास तोंडात टाकेपर्यंत मामांजी कधी काही बोलत नसत, पण ते पडले की त्यांनी म्हणावे, लक्ष्मीबाई, शेणगोळा येथे भांड्याजवळ पडला आहे, तेवढा दूर फेकून या पाहू. की मी जेवण दूर सारून शेणगोळा टाकून यावे. मामांजींचे नेहमी सांगणे की शेणगोळा भांड्याजवळ टाकू नको, पण मी नेमके तेच विसरे. पुन्हा जेवायला बसले की त्यांनी म्हणावं, लक्ष्मीबाई, तुळशीला पाणी घातले का? की मी पुन्हा उठावे. हे काम मी रोज विसरे व रोज मला जेवताना त्याच्यासाठी उठावे लागे. हा दिवसाचा कार्यक्रम रात्रीचाही कार्यक्रम होताच. मामांजींनी सांगावं, लक्ष्मीबाई, तुम्ही जेवायला बसायच्या आधी माझा बिछाणा घालून ठेवा. 3 पाटात पाणी ओतून ठेवा, विसरू नका बरं. रात्रीची जेवणी फार उशिरा होत. जेवूनच मग करावं बिछाण्याचं काम असं वाटे. पण 2 घास तोंडात पडताच मामांजींनी नेमके म्हणावे, लक्ष्मीबाई, माझा बिछाणा घाला पाहू. की उठल्याच लक्ष्मीबाई. ओवळे नेसावे, बिछाणा घालावा व पुन्हा सोहळ्याने जेवायला बसावे. एकदा मी स्वयंपाक करायला बसले असता काही विद्यार्थी आले व म्हणाले, अहो वहिनी, दादा तिकडे नानाचा व तुमचा 12वा-13वा घालत आहे. मी आपली तडक उठून काय प्रकार आहे तो पाहण्यास देवळात गेले. तो काय, माडीवरून मामांजी एक एक उपकरणे खाली फेकत होते. उपकरणे थेट रामाच्या सभामंडपात येऊन पडे.
प्रत्येक फेकीच्या वेळी त्यांचा मंत्रघोष व्हायचा. माझी सून मेली, तिचा आज 12वा आहे. माझा मुलगा मेला, त्याला तिलांजली देतो. झाले होते काय की उपकरणांना डाग पडले होते. उपकरणे होती तांब्याची, पाणी विहिरीचे, राख लाकडाची आणि दिवस पावसाचे. यामुळे मी ती कितीही लख्ख घासली तरी त्यांच्यावर डाग येत. मी माडीवर गेले. तेथे शाळेच्या एका कोपऱ्यात मामांजींनी आपले देव मांडले होते. मी वर जाऊन सारी उपकरणे गोळा केली. मामांजी माझ्या मागे आले. तू ही भांडी घासली होतीस? हो. वाहा माझी शपथ. तुमची शपथ, मी घासली. मी मेलो तर तुला काय रडू येणार आहे? धर मंगळसूत्र हातात नि वाहा शपथ. मी मंगळसूत्र हातात धरून शपथ वाहिली. कर नाही त्याला डर कसली? थांब, मी बायकांची सभा बोलावतो व तीत ही भांडी ठेवून त्यांची मते विचारतो. त्या घालतील चांगले शेण तोंडात. पण माझी खात्री होती की बायकांनी काही माझ्या तोंडात शेण घातलं नसतं. धर माझे पाय आणि वाहा शपथ. पहा, जळून भस्म होशील पायांना हात लावलास तर. मी त्यांच्या पायांवर हात ठेवू लागले तसे ते मागे सरू लागले. पहा, विनाकारण जळून जाशील. काही हरकत नाही. तुमच्या पायाजवळ मरण आले तर काही वाईट नाही. शेवटी पालथी पडले व त्यांचे पाय गच्च धरले. मी काही जळून मेले नाही. मोठी निराशा माझी झाली. एकदाची मरून गेले असते तर बरे झाले असते असे मलाही झाले होते. पण मामांजींची तेवढी तपश्चर्या नव्हती म्हणा, किंवा मी उपकरणी खरोखरच घासली होती म्हणा. मी त्या दिवशी जळाले काही नाही. पण ह्या आगीत टिळकांच्या सहानुभूतीचा ओलावा असल्याने तेवढेच दुःखात सुख होते. खालील गोष्ट मी कधीच विसरणार नाही. समोरच्या विहिरीचे पाणी आटले व रानात विहीर होती, तेथे पाण्याला जावे लागे. तेथे दिवसा आतोनात गर्दी होई. मामांजींनी सांगितले, रात्री जाऊन पाणी आणत जा. मला अंधाराचे भय वाटे, पण त्यांना त्याचे कधीच काही वाटत नसे. त्यांनी मला सांगितले, तुला जर कोणी खायला आले तर त्याला सांग, माझा सासरा देवळात बसला आहे, त्याला आधी खाऊन ये, मग मला खा. पण टिळकांनी मला सांगितले, भिवू नको, मी पाणी आणीन. रात्र झाली म्हणजे खरोखरच त्यांनी पुढल्या दारून फिरायला म्हणून निघावे व मी मागल्या दारून पाण्याला निघावे. नंतर मी घराच्या आसपास थांबावे व त्यांनी विहिरीवरून भरून आणलेले पाणी घरात आणून साठवावे. मामांजींना वाटावे की सून काय पण विश्वासाने पाणी भरत आहे. मामांजी मला वर दिल्याप्रमाणे छळीत, पण 2 गोष्टीबद्दल मला त्यांचे गुण घ्यावेसे वाटतात. एक म्हणजे मला त्यांनी कधीच अपशब्द वापरले नाहीत व कधी माझ्या अंगाला बोट लावले नाही. तसे ते एखाद्या वेळी माझी इतरांजवळ वाखाणणीही करीत. मात्र ती एखाद्या वेळीच. त्यांच्याजवळ काही मागितले तर त्यांचा फार संताप होईल. तेल नि शिकेकाई मला कधी मिळाली नाही. ती मागायला गेले की त्यांनी म्हणावे, मोलाची दळणी दळ आणि आण तेल शिकेकाई. मी आपले मातीने डोके धुई. त्यातही एखाद्या वेळेस न्हायला बसले की माझ्या पुढचे गरम पाणी त्यांनी उचलून न्यावे व स्वतः आंघोळीस लागावे. उरलेले न्हाणे मी गार पाण्याने करावे. तेल शिकेकाईच्या नेहमीच्या खटक्यात मला ते एक गोष्ट सांगत. एकदा लाकडे संपली होती. माझी बायको गर्भारशी होती, तरी मी तिला लाकडे फोडायला लावली. मग तुझी काय कथा? माझी बायको उलटून बोलत नसे. घरातले सामान संपले म्हणजे उरलेले माझ्यासमोर मुकाट्याने आणून ठेवी. त्यावरून मी समजे सामान संपले. पण आताच्या तुम्ही पोरी फार उद्धट. वडील माणसांशी कसे वागावे हे तुम्हाला नाही यायचे. टिळकांची कवी म्हणून आता प्रसिद्धी होऊ लागली होती. मुंबई पुण्यापर्यंत त्यांचे नाव ऐकू येऊ लागले होते. मला जरी घरात त्रास होता तरी त्यांच्या दृष्टीने आता हे चांगले दिवस आले होते. त्यांना मुंबईत कुठेसे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रण आले. 8 दिवसांनी येतो म्हणून टिळक मुंबईला गेले. ते तिकडेच रमले. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, तरी पत्ता नाही की पत्र नाही. मला फारच काळजी वाटू लागली. माझ्या डोळ्याचे पाणी खळेना. त्यात मामांजींना त्यांनी सरदारगृहाचा पत्ता दिला होता. त्याने तर माझी पुरीच पाठ पुरवली. मामांजी म्हणत, आज तुझ्या नवऱ्याचे पत्र आले. त्याला सरदारगृहात धोतर धुण्याचं काम मिळालं आहे. मग मी ती वाळत टाकत जाईन. तो तेथली पाने वाढतो. मी उष्टी काढीन. मला तुम्ही मुंबईला नेऊन पोचवा. मजजवळ पैसे नाहीत. तुला पाहिजे तर तू कशीही जा, पण मुंबई म्हणजे काही मुरबाड नाही. तेथे एखाद्या खड्याप्रमाणे तुझा पत्ताही लागणार नाही. एक दिवस मी फार रडले. मामांजींना माझी दया आली. ते मजजवळ पाठ टाकून बसले. लक्ष्मी, मला काही फार मुली नाहीत. फक्त एकच आहे. एक मेली. तू माझी दुसरी मुलगीच आहेस.
जशी सखू तशी तू, रडू नको. जाऊ दे तू गेला तर. उद्या हरताळका आहे. तू संध्याकाळी 2 बायका बोलाव, मी तुला सर्व काही सामान देतो. असे म्हणून त्यांनी बाजारात जाऊन बेसनाच्या लाडवाचे सर्व सामान आणून दिले. मी सर्व तयारी केली. लाडू केले. मामांजींनी लाडू तयार होताच 3 लाडू बाहेर काढून ठेवले. डबा उचलून आपल्या पेटीत ठेवला व पेटीला कुलूप लावले. आलेल्या बायांना 3 लाडवावर जेवणावळ घातली. पाहुण्या बायकांजवळ मामांजींनी माझी गाऱ्हाणी करण्यास सुरुवात केली. लक्ष्मी चोरून खाते. गंगाबाई चांगल्याच उसळल्या. काय चोरून खाते हो? तुमचा तर सारा माल कुलपात असतो. काय चोरून खाते ती? लाकडं नि घासलेट पिते होय. अर्थात हरताळका अशी झाली. आपण लाडू का उचलून ठेवले हे त्यांना सांगायचे होते, पण त्यांनी वरील प्रस्तावना करताच बाजू त्यांच्यावरच उलटली. एक दिवस मामांजी कुठे बाहेर गेले होते. शेजारची पाजारची मुले जमली व त्यांनी मामांजींची दौत उपडी केली. मी शेजारी बसायला गेले होते, तेथे ती धावत धावत येऊन सांगू लागली, वहिनी वहिनी, दादाची दौत उपडी झाली. मी घाबरून उठले व जाऊन सांडलेली शाई माझ्या पायांनी पुसून परत आले. माझी पावले जमिनीवर उमटली. मामांजी घरी येता शाई सांडलेली पाहून त्यांचा मोठा संताप झाला. कोणी पोर कबूल होईना. मग त्यांनी प्रत्येकाचे पाऊल वठलेल्या पावलावर ठेवून पाहिले व शेवटी गरजतच ते स्वयंपाकघरात आले. चल वर. मी आज्ञेप्रमाणे वर गेले. ही शाई कोणी सांडली? मला नाही ठाऊक. हे पाऊल कोणाचे? ठेव तेथे पाऊल. सांग, शाई सांडलीस की नाही? मी नाही सांडली, तूच सांडलीस. ही सरकारी शाई होती, तुला ती भरून द्यावी लागेल. मामांजी तलाठी होते. मी कशी भरून देऊ? दळण मोलाचं. हे पालुपद माझ्या चांगले परिचयाचे झाले असल्याकारणाने त्याचे मला काही वाटेनासे झाले होते व तसा प्रसंगही देवाने मजवर कधी आणला नाही. मामांजींनी 2 पत्रे लिहिली. एक टिळकास मुंबईस व दुसरे गोविंदराव मामांना जलालपुरास. टिळकांना लिहिले की तुझी बायको रात्रीची बाहेर जाते व पहाटे घरी येते. तू येऊन तिला घेऊन जा. मजवर काही जबाबदारी नाही, नाहीतर आजच तिला तिलांजली दे. गोविंदराव मामांना लिहिले, तुमचा जावई फार बिघडला आहे. त्याला नाही ती व्यसने जडली आहेत. त्याने आपली बायको टाकून दिली आहे. तो भांग, गांजा, चरस ओढतो. तुम्हाला तुमच्या मुलीची गरज असेल तर 3 दिवसात तिला घेऊन जा, नाहीतर मी तिला कुठेही सोडून देईन. टिळकांची माझ्याबद्दल पूर्ण खात्री होती व वडिलांचाही स्वभाव त्यांना चांगला ठाऊक होता. तेव्हा मामांजींच्या पत्राचा टिळकांवर काही परिणाम झाला नाही. मामा आणि आत्याबाई मात्र त्यांना गेलेल्या पत्रामुळे फार घाबरली. आत्याबाई म्हणे, जावई भांग गांजा ओढतो हे ठीक झाले, पण चंडोल कसा ओढतो? तो हाती कसा लागतो? तो तर म्हणे आकाशात उडतो. त्यावर मामांनी चंडोल म्हणजे अफू ओढतो म्हणून सांगितले. तेव्हा तर ती फारच घाबरली. नाना ह्यावेळेस आजारी होते. त्यांचा अगदी भरोसा नव्हता. त्यांना तसेच टाकून मुलीकडे जावे का त्यांच्याजवळ बसून मुलगी हातची गमवावी अशा पेचात ते दोघे पडले. शेवटी मामांनी हळूच नानांना विचारले, मनीला आणायला जाऊ का? नानांनी जा म्हणताच पडत्या फळाची आज्ञा म्हणून मामा तडक मुरबाडला येण्यास निघाले. टिळकांना गेलेल्या पत्रावर त्यांचा मुळीच विश्वास बसला नाही. परंतु त्यांच्या मनाने असे घेतले की दादांच्या बोलण्याने कंटाळून मी जीव दिला असावा व म्हणूनच हे पत्र आले असावे. तेव्हा टिळकही तातडीने मुरबाडास येण्यास निघाले. मुलगा नाही तर व्याही यापैकी कोणीतरी आता येऊन ही देशावरची वाईट पायगुणाची कोकणी स्वयंपाक येत नसलेली अशिक्षित सून आपल्याजवळून घेऊन जाईल ह्या आनंदात मामांजी चूर होऊन गेले होते. तर तिकडे ते दोघे काळजीने हवालदिल होऊन मुरबाडचा प्रवास करीत होते. मुरबाडला मुंबई जवळ असल्याने टिळकांचा आगगाडीचा प्रवास ताबडतोब संपला. घरी मामांजी आपल्या मित्रमंडळीसह मोठमोठ्याने गप्पा मारीत बसले होते. टिळकांनी घरी पोचताच पहिला प्रश्न केला, दादा तुम्हाला कसे वाटते? मला काय झालं आहे? तू आपल्या बायकोला घेऊन जा. माझ्याजवळ ती नको. ती तुला बऱ्याच चहाड्या सांगेल. तू तिचे ऐकू नको. ती कधी माझ्याशी बोलत नाही. आणखीही ते बोलतच होते, पण पुढे काही ऐकण्यास टिळक तेथे थांबलेच नाही. ते तडक स्वयंपाकघरात आले. तेथे मी रडत बसले होते. त्यांनी माझी समजूत केली व आपल्याला मुंबईस काम लागले असून उद्या सकाळी आपण निघू असे त्यांनी मला सांगितले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मामांजींनाही आनंद झाला व दुसऱ्याच दिवशी आम्ही मुंबईला जाण्यास निघालो. आम्ही मुरबाड सोडले सकाळी व त्याच दिवशी गोविंदराव मामा मुरबाडास पोचले संध्याकाळी.
मी मुरबाडाच नाही असे पाहताच त्यांच्या पोटात धस्स झाले. मामंजी त्यांच्याशी धड बोलेनात. तुमची मुलगी तिच्या नवऱ्याबरोबर मुंबईला गेली एवढे मात्र त्यांनी मामाला सांगितले. मुंबईचा आमचा पत्ता विचारला तर मला ठाऊक नाही असे त्यांनी उत्तर दिले. आमच्या मागोमाग मामांनी मुंबईचा रस्ता धरला. ते मुंबईस पोचले खरे, पण मला शोधायचे कुठे? अगदी वेड्यासारखे 3 दिवस ते रस्त्याने चाळीकडे पाहत पाहत वणवण करीत हिंडत होते. आम्ही आमचा संसार गिरगावातील खोलीत थाटला. घरात सामान त्यांनी आणून टाकले व ते लावण्याचे काम माझ्या अंगावर पडले. पण मुंबईच्या नवलाईने मला इतके भारून टाकले होते की जरा काही आवाज आला तरी मी बाहेर डोकावून पाहत असे. अशीच एकदा बाहेर डोके काढून रस्ता न्याहाळीत असता आ वासून वर पाहत चाललेले मामा मला दिसले. मी मोठ्याने हाक मारली, मामा म्हणे. म्हणून खालून आश्चर्याने मामांनी साथ दिली. आम्हा दोघांना केवढा आनंद झाला म्हणून सांगू. थोड्या वेळाने सासऱ्या जावयांच्या गाठीभेटी झाल्या. मामांना पाहून टिळकांना फार आनंद वाटला. मामांनी नाना अत्यवस्थ असल्याचे टिळकांना सांगून माझी जलालपुरात जाण्याविषयी परवानगी विचारली. अर्थात टिळक नाही म्हणणे शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी बोरी बंदरवर दाखल झाले. मामांनी मला बायकांच्या डब्यात बसवले व प्रत्येक स्टेशनवर येऊन ते माझी चौकशी करू लागले. मी त्यांना सर्व ठीक आहे म्हणून सांगत होते, पण खरा प्रकार निराळाच होता. सिंहस्थाचा तो शेवटला महिना होता. डब्यात साऱ्या भाट्या गुजराथ्यांच्या बाया बसल्या होत्या. एकेकीचा दंड तुळईसारखा जाड. मला कोणी बसायलाही जागा देईना. ह्या सगळ्या भाट्यांमध्ये मी एखाद्या लहानशा उंदराप्रमाणे सापडले होते. तरी मी उंदराच्या चिरचिरीप्रमाणे त्यांना मध्येच म्हणे. स्टेशन आले म्हणजे मी स्टेशन मास्तरला सांगेन. पण तेवढ्याने त्या थोड्याच दाद देणार. त्यांचे आपले कोपरखळी मारण्याचे व मधून चिमटे घेण्याचे काम चालूच होते. कल्याण सोडल्यावर हळूच एका बाईचे मूल घेऊन मी खेळवू लागले. मला थोडीशी मग बसायला जागा मिळाली, पण हळूहळू डब्यातली सारीच मुले माझ्या अंगावर पडली. असो, मुले खेळवीत का होईना, पण सुखरूपपणे चांगले बसून नाशिकपर्यंत पोचता आले हे का थोडे झाले. नाशिकच्या स्टेशनवर उतरल्यावर गावात जाण्यास तांगेवाले 5 रुपये सवारी मागू लागले. मामांच्या जवळ तितके पैसे नव्हते. ते म्हणाले, तू तांग्यात जा. मी म्हणे, तुम्ही जा, मी पायी येते. असे करता करता दोघांनीही पायी जाण्याचे ठरवले. आमच्या लोकात बोलण्याचा पोच नसतो एवढे मात्र खरे. मामा आणि मी दगदगीने अतिशय थकलेलो. स्टेशनवरून उन्हातान्हात 6-7 मैल चालून नाशिकास आलेलो. तसे पाहिले तर नाशिकास थोडा मुक्काम करून खाऊन पिऊन घरची गाडी बोलावून नंतर जलालपूरचा पुढचा 6 मैलाचा प्रवास आम्हाला उरकायचा. पण गावात शिरताच उपाध्याय भेटले. त्यांनी खाली दिल्याप्रमाणे प्रताप केला. का गोविंदराव मामा, कुठे गेला होता? मनूला आणायला. किती दिवस झाले? 4. मग नाना गोखले वारले तेव्हा तुम्ही येथे नव्हता वाटते. हे ऐकल्याबरोबर आम्हा दोघांनाही अतिशय वाईट वाटले. आता खाणेपिणे आणि विसावा कसला. आम्ही तडक पायीच जलालपूरला जाण्याकरता निघालो. नानांनी जरी मला कधी प्रेमाने कुरवाळले नसले तरी मला त्यांच्या मृत्यूने अतोनात दुःख झाले. माझी आई मला माझ्या वयाच्या 12व्या वर्षी सोडून गेली ते सारं आठवलं.